जय मित्रांनो, आपल्याला तर माहितीच आहे, आनंदाची बातमी आलेली आहे की 1 नोव्हेंबर 2025 पासून आपल्या पोलीस भरतीची अर्ज प्रक्रिया चालू होणार आहे। उद्या जाहिरात येऊनच जाईल, पण काही जिल्ह्यांच्या जागा ह्या आलेल्या आहेत, कॅटेगरी वाईज सर्व जागा आलेल्या आहेत। त्या आपण सविस्तरपणे आपण समोर व्हिडिओ मध्ये बघू। पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून करा, जेणेकरून मी समोर आता पूर्णचे पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह व्हिडिओ बनवणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्या व्हिडिओबद्दल माहिती मिळावी। म्हणजे जिल्हा निवड कशी करावी, कॅटेगरी वाईज कोणत्या कॅटेगरीने कुठं फॉर्म भरावा, ह्या सर्व काही आपण हे जे सर्व काही पॉईंट्स आहेत, हे सर्व काही पॉईंट्स आपण व्हिडिओ दुसऱ्या या चॅनल मार्फत आपण सर्व व्हिडिओ आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर सोबतच आता आपण बघू की पोलीस आयुक्त नवरंग, आपण हे आता बघू। हा लेख आपल्याकडे आलेला होता, लोहमार्ग मुंबईचा। तर पोलीस शिपाई भरती 2025 च्या संदर्भाने उदयिक दिनांक 25/10/2025 रोजी नवरंग सभागृह मुख्यालय घाटकोपर सकाळी 9:30 वाजता पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। अशा बैठकी प्रत्येक जिल्ह्यात ह्या झालेल्या आहेत आणि जाहिराती उद्या प्रसिद्ध होऊन जाईल। अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीच्या नियोजनाबद्दल की सर्व अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये बैठक या पोलीस अधीक्षकांनी पोलीस आयुक्तांनी ह्या अशा बैठकी घेतलेल्या आहेत। सोबतच आता आपण बघू समोर जागा कशा आहेत, जागा कॅटेगरी वाईज कोणत्या जिल्ह्याच्या आलेल्या आहेत, तर त्या आपण आता बघूयात। तर आपल्या समोर आलेले आहे धाराशिव। आपल्या समोर धाराशिव हा जिल्हा आलेला आहे। तर धाराशिवच्या आपण डिस्क्रिप्टिव्ह मध्ये म्हणजे पूर्ण जागा बघण्याचा प्रयत्न करू। धाराशिव मध्ये एकूण जागा आहेत 123 या जिल्ह्याच्या कॅटेगरी वाईज संपूर्ण जागा आपल्या समोर आलेल्या आहेत। तर धाराशिव मध्ये 123 जागा आहेत, ज्या की एसटीला 26, एससीला 15, विजअला 3, भजबला नाही इथं जागा, भजकला पण जागा नाही, भजडला पण जागा नाही, विमाप्रला पण जागा नाही, इमावला म्हणजे ओबीसीला 24 जागा इथं आहेत, एससीबीसीला 12 जागा आहेत आणि ईडब्ल्यूएसला 12 जागा आहेत, खुल्याला ते 31 जागा आहेत। जे की आता या ज्या खुल्या जागांचा जो फायदा होईल तो जेमतेम इमा व ईडब्ल्यूएस या कॅटेगरीनाच होत असते, जेणेकरून म्हणजे की एसटी कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत ते जेमतेम तरी आपण जे मागे लिस्टा बघतो तर त्यामध्ये ओपन मध्ये एसटी कॅटेगरीचे मुलं जेमतेम या भरतीमध्ये नसतात आणि एससी एसटी कॅटेगरीचे जेमतेम ओपन मध्ये जेमतेम कमीच मुलं असतात। कारण की या जागा 31 ज्या खुल्या जागा आहेत यांचा विशेष फायदा इमा व ईडब्ल्यूएस यांना होऊ शकतो। कारण की सर्वात जी हायेस्ट लिस्ट जाते ती एनटीसीची जाते, त्या एनटीसीच्या जागा पण यामध्ये नाही आहेत, त्यामुळे एनटीसीच्या मुलांचा इथे येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। समोर आपण आता जागा बघू सोलापूर ग्रामीणमध्ये एकूण जागा आहेत 92, तर त्या एससी साठी 15, एसटी साठी 14, विजयची जागा नाही, एनटीबीची जागा नाही, एनटीसीची जागा नाही, एनटीडीला 2 जागा आहेत, एसबीसीला 0, ओबीसीला 17 जागा आहेत, एससीबीसीला 9 जागा आहेत आणि ईडब्ल्यूएसला 9 जागा आहेत, ओपनला 26 जागा आहेत। तर अशा प्रकारे 92 जागा आहेत। ह्या कम्पीकृत आरक्षण पण यामध्ये दिलेलं आहे। एससीला सर्वसाधारणमध्ये 4 जागा आल्या 15 पैकी, भरपूर कमी आल्यात। महिलांना ती 5 जागा आल्यात। अशा प्रकारे ह्या जागा आलेल्या आहेत। आता समोर आपण जिल्हा बघू, समोर हिंगोली जिल्ह्याला एकूण जेमतेम इथं कमीच जागा असतात। हिंगोली जिल्ह्याला एकूण 23 जागा पोलीस शिपाईच्या, ज्यामध्ये एसटीला 2 जागा, एससीला जागा नाही, विजा अला जागा नाही, भजबला जागा नाही, भजकला जागा नाही, भजडला जागा नाही, विमाप्रला 3 जागा आहेत, इमावला 18 जागा आहेत, राखीव इथं जागा 1 पण नाही, म्हणजे अराखीव म्हणजे ओपन जागा 1 पण नाही, इथं एकूण जागा 23 आहेत। आणि चालक शिपाईची पण इथं भरती आहे, तर चालक शिपाईला एकूण 27 जागा आहेत। 27 जागामध्ये एससीला 2 जागा, एसटीला 4 जागा, विजाला 1 जागा, भजबला 1 जागा, भजकला 0 जागा, भजडला 1 जागा, इमाप्रला 1 जागा, इमावला 6 जागा आणि ओपनला 11 जागा। अशा ओपनला 11 जागा इथं भरपूर आहेत। जिल्हा खूप लहान आहे हिंगोली, त्याच्यामुळे अराखीव म्हणजे ओपनला
11 जागा भरपूर आहेत. अशा प्रकारे अशा 5 ते 6 जिल्ह्यांच्या आपल्यासमोर कॅटेगरी वाईज जागा आल्या आहेत. आणि उद्या तर पूर्णची पूर्ण जाहिरातच आपल्या समोर येऊन जाईल. त्यामुळे उद्या पण आपण पूर्णची पूर्ण जाहिरात आपण डिस्क्रिप्शन म्हणजे पूर्ण सविस्तर आपण त्या जाहिरातीचा अभ्यास करून आपण सर्व जाहिरातीचा अभ्यास करून आपण त्या जाहिरातीचं विश्लेषण करू. सोबतच जिल्हा निवड कशी करावी, काय करावी. मी मागच्या 2 वर्षाच्या म्हणजे 23 आणि 24च्या सर्व जिल्ह्यांच्या लिस्टा काढलेल्या आहेत, माझ्याकडे प्रिंट आहेत. सोबतच कोणत्या कॅटेगरीने कुठं जागा फॉर्म भरावा, कोणाचा अभ्यास चांगला असेल, कोणाचं ग्राउंड चांगलं असेल, कोणाचं मॅथ चांगलं असेल, सर्व पेपरचा अभ्यास करून मी ह्या समजा मागच्या लिस्टचा अभ्यास करून मी बनवलेला आहे कोणत्या कॅटेगरीने कुठं फॉर्म भरावा. पण आपल्या समोर जाहिरात येऊ द्या, आपण पूर्णच्या पूर्ण कोणत्या कॅटेगरीने कुठं फॉर्म भरावा या पूर्णच्या पूर्ण आपण सविस्तर बघू. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.